तर मित्रांनो नमस्कार. कमळे या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 3 मेच्या एपिसोडमध्ये खूप छान असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. इकडं मात्र आता काय होते, कमळीला कॉलेजमध्ये परत एकदा ॲडमिशन घ्यायचं असतं आणि तिला तिचं ध्येय साध्य करायचं असतं. तिला स्वतःसाठी लढायचं असतं. त्यानंतर ऋषीचा तर तिला फुल सपोर्ट असतो की कमळी तू पुढे हो, मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, तू टेन्शन घ्यायचं नाही. कुठं जरी तुला खचल्यासारखं वाटलं ना, हक्काने मला सांगायचं, मी सगळं काही सॉल्व करून टाकीन. त्यानंतर आता कमळी, निंगी आणि बंड्या गावाकडे जाणार असतात, पण ऋषीमुळे ते थांबले की त्यांना आता त्यांचं ध्येय साध्य करायचंय. त्यांना मात्र त्यांचं शिक्षण पूर्ण करूनच गावाकडे जायचं आहे. आता त्यानंतर मात्र इकडे काय होते, कमळी, निंगी आणि बंड्या कॉलेजमध्ये येतात. कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर आता अन्नपूर्णा तर सगळी खचून गेलेली असती, कारण की तिचा खूप मोठा विश्वासघात झालेला असतो. त्यामुळे आता कामिनीच्याच हातात आणि अनिकाच्याच हातात हे पुरं कॉलेज असल्यासारखं झालं. प्रिन्सिपल सर तर काय पहिल्यापासून कामिनीचंच ऐकत होता आणि तिथे ऋषीचं काही चालणार कसं, कारण की तो फक्त एक शिक्षक म्हणून तिथे काम करतो. त्यानंतर जेव्हा कमळी ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये येते, ऋषीचा तिला फुल सपोर्ट असतो. आता तेवढ्या वेळात कामिनी म्हणू लागते, अशा भिकारड्या माणसाला आमच्या कॉलेजमध्ये जागाच नाही, तुमची लायकी तरी आहे का, तुम्ही आमच्या कॉलेजची फीस भरू शकता म्हणून. तर आता कमळी काय तिथे हार मानत नाही. कामिनी मात्र स्वतःच्या हाताने कमळीच्या हाताला पकडते आणि तिला गेटच्या बाहेर नेऊन ढकलून देते. त्यानंतर कमळी म्हणू लागते, आता तर कुठं माझं सगळं काही स्टार्ट झालं आहे, मी इतक्यात हार मानणारी मुलगी नाही आहे. मला पण मात्र या कॉलेजमध्येच ॲडमिशन करायचं आहे आणि मला इथंच शिकायचं आहे. कमळी काय तिचा हट्ट सोडत नसते. आता तेव्हा कमळी म्हणू लागते, तुम्हाला सांगू का मॅडम, माणूस एकदा जिद्दीला पेटला नाही की ऊन वारा पाऊस त्याचं काही करू शकत नाही. आणि मग कमळी काय करते, निंगी, बंड्या, कमळी काय तर गेटच्या बाहेरच खाली एक चटई टाकता आणि त्यावरच बसता, कारण की जोपर्यंत त्यांना कॉलेजमध्ये घेत नाहीत तोपर्यंत ते तर काय तिथून हटणार नसतात. त्यांचा जसं काय मोर्चा चालू झालाय, ऋषीचा फुल सपोर्ट असतो. त्यानंतर आज काय विशेष, या कार्यक्रमामध्ये कामिनीला आणि इकडं कमळीला देखील बोलवलेलं असतं. तर त्या मॅडम म्हणू लागता की आज काय विशेष, या कार्यक्रमामध्ये एका विद्यार्थिनी आणि एका व्यवस्थापन यांचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे. बघूया आता याच्यामध्ये काय होतं. तर आता दुसरीकडे कमळीनं तर काय गेटच्या बाहेर डायरेक्टली मोर्चा लावलेला असतो की नाही, गरिबांना ॲडमिशन भेटलं जर नाही तर गरीब मुले समोर जाणार कशी, त्यांचं मात्र स्वप्न पूर्ण होणार कसं, असं मात्र कमळी, निंगी, ऋषी, बंड्या, बाकीचे अनेक कमळीच्या साईडचे विद्यार्थी सगळेजण मोर्चा करू लागतात. कामिनीच्या नावाने हाय हाय करू लागतात. आता त्यानंतर कमळी कामिनीला म्हणू लागते की हे बघा, तुम्हाला वाटत असेल की मी इतक्यात हार मानेन म्हणून, आता तर कुठं माझा अध्याय चालू झाला आहे आणि तो मी पूर्ण करणारच आहे. तर कामिनीला तिथं वाटत असते ही काहीच करू शकत नाही, हिचा तर मी सगळा घरातला डाव पलटून टाकलाय, आता हिला कॉलेजमधून हाकलून देण्यासाठी मला काही जास्तीचा वेळ लागणार नाही. तर मित्रांनो बघूया आज काय विशेष या कार्यक्रमामध्ये आणि कामिनीमध्ये नेमकं काय होतं ते नक्की उद्याच्या भागात आपण बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.